Welcome to Scholarship Guidance Center. I am Anil Joshi sir, and today's topic is fifth scholarship measurement of time in mathematics. All of you know 1 day is equals to 24 hours. Okay, 1 day is equals to 24 hours. Okay, and 1 hour is equals to how many minutes? 60 minutes. Is it right? Then 1 minute is equals to how many second? 60 सेकंड. मग आता 1 आवर काढायचं असेल तर कसं येणार? 60 मल्टिप्लाय बाय 60. दिस 60 मल्टिप्लाय बाय 60 सेकंड्स, दॅट इज 6 6 जा 36 and this 20, that is 3600 seconds. Remember this, 1 hour is equals to 3600 seconds. ओके. आता क्लॉक जे असतात आपण टाइम दोन पद्धतीने काय करतो, मोजतो. 2 ways. फर्स्ट इज 12 hour क्लॉक विथ AM. ओके, अँड PM. AM म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? बघा, रात्री 12 पासून ते दुसऱ्या दिवशी आफ्टरनूनच्या 12 पर्यंत, याला आपण काय म्हणतो? AM बोलतो. बरोबर आहे. आणि रात्री 12 असतात त्याला काय बोलतात? 00 बोलतात ना टायमिंग. बरोबर, 00 म्हणजे रात्रीचे 12. 00 to 12 AM त्याला AM म्हणतात. आणि आफ्टर 12 काय बोलतात त्याला? सांगा. PM. काय बोलायचं? PM. ओके. 24 hours clock where after 12 noon instead of using PM it is called 13, 14, 15, 16. म्हणजे याचा अर्थ काय सांगतो? आधी दुपारी 12 नंतर जर 1 वाजला, 1 o'clock असेल, 1 PM असेल, तर 1 PM ला काय बोलतात? 13. मग 2 PM ला काय बोलणार? 14. देन 3 PM इज 15. इन दिस वे अप टू 24 PM. म्हणजे पुन्हा रात्री 12 वाजणार. कळलं का नक्की? म्हणजे याचा अर्थ इझी आहे. बघा, आपल्याला काय करायचं? समजा असं म्हटलं 7 PM आहे, याचा आपल्याला 24 hours क्लॉकमध्ये कन्वर्ट करायचं आहे. वी हॅव टू कन्वर्ट 7 PM इंटू 24 hours क्लॉक. तर काय करायचं? 7 मध्ये 12 प्लस करायचे. फक्त इझी मेथड. 7 + 12 करायचं म्हणजे किती येणार? 19 PM. कळलं? काय करायचं? 12 प्लस करायचे. याच्या उलट 24 hours क्लॉकचं 12 hours क्लॉकमध्ये करायचं असेल तर काय करणार सांगा? इथे प्लस करतोय ते इथे काय करणार? मी फक्त मायनस करणार. म्हणजे पुन्हा बघा 7 PM आन्सर आलं ना? बरोबर. कळलं का नक्की? आता 24 hours क्लॉक हे कुठे कुठे वापरतात? इट इज यूज इन गव्हर्नमेंट ऑफिस, रेल्वे अँड बस टाइम टेबल. ओके. पोलीस अँड रेल स्टेशन इन गव्हर्नमेंट ऑफिस. ओके. नाउ सी सम क्वेश्चन्स. I go to school at 8 AM and come back at 12:30 PM. How much time I spend in school? आता जरा लक्ष द्या. 8 AM to 12 AM. 8 to 12 किती होतात सांगा? 9, 10, 11, 12 म्हणजे 4 hours. ओके. आणि वरची 30 minutes आहेत म्हणजे 4 hours आणि 30 minutes. म्हणजे आन्सर काय येणार? सेकंड वन, 4 hours 30 minutes. ओके. नाउ सी दिस क्वेश्चन. 4 hours 30 minutes minus 2 hours 45 minutes. Now see here, 4 hours 30 minutes minus 2 hours 45 minutes. ओके. आता इथे लक्ष द्या, 30 मधून 45 मायनस होतात का? तर नाही. तर हे मिनिट्समध्ये आहे आणि कशामध्ये आहे? आवर्समध्ये आहे. तर आता 1 तास इकडून इकडे घेतला आपण, तर 1 hour इज इक्वल्स टू हाऊ मेनी मिनिट्स? 60 minutes. बरोबर आहे. बघा, हे 4 hours आहेत, त्याच्यामधला 1 hour इकडे घेतला म्हणजे 60 minutes घेतले. मग इथे 4चे किती होणार आहे? 3. मग आता इथे 60 प्लस हे 30 minutes म्हणजे किती झाले? 90 minutes. बरोबर. मग या 90 मधून आपण 45 जर का मायनस केले तर किती राहतात? 45. आणि 3 - 2 किती राहतं? 1. म्हणजे आन्सर काय येईल? 1 hour 45 minutes. सी ऑप्शन नंबर 2. ओके. नाउ सी, इट इज डून वेन क्लॉक शोज 12 o'clock. ओके. अँड द पिरियड फ्रॉम 12 o'clock नून टू 12 o'clock मिडनाईट म्हणजे दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंत, याला काय म्हणतात? पोस्ट मेरिडियम. ओके. PM. द पिरियड फ्रॉम 12 o'clock मिडनाईट म्हणजे रात्री 12 टू 12 o'clock नून म्हणजे सकाळी 12 वाजेपर्यंत, याला काय म्हणायचं? अँटे मेरिडियम म्हणजे AM बोलायचं. ओके. म्हणजे 8:25 AM याचा अर्थ काय? 25 minutes past 8 in the morning. ओके. 25 minutes past 8 in the morning. Then 5:45 PM is 45 minutes past 5 in the evening. हे तुम्हाला समजतंय? 24 hours क्लॉक मी तुम्हाला सांगितलं काय करायचं?
12 ॲड करायचे, बरोबर. वी हॅव टू ॲड 12. आणि याच्या उलट 24 to 12 hours करायचं असेल तर काय करायचं, 12 मायनस करायचे. Now see first question, 5 hours 35 minutes equals to how many minutes? आता 5 hours चे मिनिट्स किती होणार, तर 5 into 60. 5 hours means here 5 multiply by 60, that is 300 minutes, right? And plus 35 minutes plus 35 minutes, that is 335 minutes. Okay, now see option number 3 is your correct answer. Is it right? A cricket match started at 10 according to 24 hours clock. What will be the time according to 12 hours clock if it ended at 16:45? आता जरा लक्ष द्या, 16:45 मी काय सांगितलं होतं, 24 hours 10 hours मध्ये जर आपल्याला काय करायचं असेल, कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, याच्यातून 12 काय करावे लागतात, मायनस करावे लागतात, बरोबर. 12 काय करणार आपण, 16:45 मधून 12 काय करणार, मायनस. म्हणजे कसं करणार बघा, 16.45 मायनस 12 म्हणजे किती येतं, 4:45, बरोबर. 4:45 PM येईल ना, 4:45 PM ला आपली मॅच काय होणार आहे, एंड होणार आहे, बरोबर. मग आता 4:45 PM बघा, ऑप्शन नंबर सेकंड इज युअर आन्सर. ओके, नेक्स्ट इज 6 hours 52 minutes is equals to how many minutes? Now tell me 6 hours means how many, 6 into 60. ओके, एवढे मिनिट होईल, 6 6 36, that is 360 minutes. ओके, प्लस how many, 52 minutes plus 52, that is 211, that is 412 minutes. 412, that is option number 1 is your correct answer. Okay, the next question is, Nilesh came to school at 7:30 in the morning. म्हणजे याचा अर्थ 7:30 AM असणार का PM असणार, तर AM. ओके, आफ्टर 3:30 minutes in the school he started for home. At what time did he started moving home? आता जरा लक्ष द्या, पहिल्यांदा 3:30 minutes जे आहे याचा आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, आवर्समध्ये, बरोबर. 3:30 minutes म्हणजे किती आवर्स, कसं करणार आपण बघूया. 3:30 म्हणजे पहिले मला सांगा, 300 प्लस 30 minutes. इज इट राईट? काय करायचं, 300 प्लस 30 minutes, किंवा इझी मेथड सांगतो, सरळ सरळ असं करायचं, 330 डिवाइडेड बाय 60. व्हेरी इझी. ओके, हे 0 0 कट करायचे, मी तुम्हाला सांगितलेलं इझी मेथड, 0 0 कट करा. 6 1 जा 6, 6 5 जा 30 किंवा 65 जा 300, चालेल ना. म्हणजे काय राहील बघा, 30 minutes राहतात, बरोबर. म्हणजे किती तास झाले, 5 hours and 30 minutes. म्हणजे स्कूल टायमिंग तुमचं पण नॉर्मल किती असतं बघा, 5 hours 30 minutes असतं की नाही. मग आता मला सांगा, 7:30 तो स्कूलमध्ये गेला, बरोबर. प्लस काय करणार, 5 hours and 30 minutes, एवढं कळतंय. म्हणजे 7 + 5 किती होणार, 12 hours, आणि 30 + 30 किती मिनिट्स, 60 minutes. पण तुम्हाला एक माहिती आहे, 60 minutes म्हणजे किती आवर, 1 hour इज इक्वल्स टू 60 minutes, बरोबर. 1 hour इज इक्वल्स टू 60 minutes, येतं कळतंय. म्हणजे इथे 12 प्लस काय होणार, 1 म्हणजे किती येईल, 13, बरोबर. 12 + 1 किती येणार आहे, 13. म्हणजे किती, 13 म्हणजे किती, कसं करायचं सांगितलं होतं, 13 मायनस काय करायचं, 12 म्हणजे काय येणार, 1 PM, बरोबर. आन्सर काय येणार, 1 PM. 13 मायनस 12, 1 PM आहे का बघा, आहे बघा इथे, 1 o'clock आहे ना, ऑप्शन नंबर 3. इज इट राईट? नेक्स्ट वन इज, ऑन सॅटरडे द स्कूल बिगिन्स ॲट 7:10 in the morning and closes at 15 minutes to 12 before noon. How much time does the school meet on Saturday? आता बघा, सकाळी 7:10 ला स्कूल चालू होतं आणि काय म्हटलं बघा, 15 minutes to 12, म्हणजे याचा अर्थ 15 minutes to 12 म्हणजे किती, तर 11:45, बरोबर.
11:45ला काय होतं, स्कूल संपत आहे. बरोबर आहे. आता इथे कसं करणार बघा, पहिल्यांदा काय करणार, 7:10 बघा मी सोपं सांगतो, 7:10 to 8:10 किती झालं, 1 hours. ओके. 8:10 to 9:10 किती झाला, 2 hours. 9:10 to 10:10 किती होतात, 3 hours. ओके. देन 10:10 to 11:10 किती होतात, 4 hours. एवढं कळतंय. आता बघा 11:10 पासून 11:45 पर्यंत, 11:10 to 11:45 हाऊ मेनी मिनिट्स आर देअर, 45 minus 10 that is 35 minutes. राईट. म्हणजे काय येणार आन्सर, 4 hours and 35 minutes. 4 hours 35 minutes. The answer is there, 4 hours 35 minutes. Option number 1. A bus takes 4 hours and 20 minutes to reach Amravati from Nagpur. It takes 20 minutes more for return journey. How much total time does the bus take for going to Amravati from Nagpur and returning? म्हणजे याचा अर्थ काय बघा, बस 4 hours 20 minutes अमरावतीपासून नागपूरला जायला घेते. बरोबर आहे. आणि इट टेक्स 20 minutes मोर फॉर रिटर्न जर्नी. आणि येताना मात्र 20 minutes काय घेते आहे, मोर घेते आहे. बरोबर, जास्त घेते आहे. आता एक लक्ष द्या, अमरावतीपासून नागपूरला जायला किती घेते ती, 4 hours 20 minutes. ओके. आणि येताना काय करते, 20 minutes एक्स्ट्रा, म्हणजे 420 + 20 म्हणजे किती येणार, 440. बरोबर, म्हणजे 420 + 440 एवढा टोटल टाइम घेईल. कळतंय का, जाताना 420 आणि येताना याच्यामध्ये 20 minutes एक्स्ट्रा म्हणजे 440 म्हणजे किती येणार, 8 hours and 40 + 20 60 minutes. बरोबर. पण तुम्हाला माहिती आहे की 60 minutes म्हणजे काय असतं, इट इक्वल्स टू 1 hour. म्हणजे 8 + 1 किती आन्सर येईल, टोटल 9 hours. बरोबर आहे. 9 hours म्हणजे आन्सर किती बघा, 9 hours. आन्सर नंबर ऑप्शन नंबर 4. ओके. आन्सर इज ऑप्शन नंबर 4, 9 hours. राईट. योगेश studied for 2 hours 55 minutes in the morning and 1 hour 50 minutes in the evening. For what time did he study in all? आता बघा 255 + 150. बरोबर, इझी आहे ना. बघा इथे करू आपण, 255 + 150. आता किती येईल आन्सर बघा, पहिले इथे 5 + 5 10 म्हणजे 105 minutes झाले. बरोबर. आणि 2 + 1 किती, 3 hours. आता जरा लक्ष द्या, 105 minutes आहेत, याच्यामधून मी जर 1 तास काढला म्हणजे 60 minutes काढले तर किती राहतात बघा मिनिट्स, 5 ॲज इट इज. ओके. अँड 10 - 6 किती, 45 minutes. बरोबर. आता 60 minutes म्हणजे 1 तास, 1 hour. हा इकडे ॲड करा 3 मध्ये, म्हणजे 3 + 1 किती येणार, 4 hours 45 minutes. 4 hours 45 minutes. ऑप्शन नंबर 4. समजलं का नक्की. परत एकदा बघा, 255 + 150 केलं तर 105 minutes येतात. पण आपल्याला कशामध्ये पाहिजे, अवर्समध्ये पाहिजे. असं आन्सर नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय करायचं, याच्यातून 60 minutes जे आहेत ते इकडे टाकायचे 3 मध्ये, 3 hours. बरोबर. 60 minutes म्हणजे 1 hours म्हणून 3 + 1 4 आले. समजलं नक्की. अ ड्रामा वी स्टार्टेड ॲट 5 minutes past 12 आफ्टरनून lasted for 3 hours 10 minutes. At what time did the drama end? आता जरा लक्ष द्यायचे, काय म्हटलंय, ड्रामा म्हणजे नाटक कधी स्टार्ट होत आहे, 5 minutes past 12 म्हणजे 12:05 बरोबर, 12:05 लिहितात तिथे. बरोबर, 12:05 स्टार्ट झालं. अँड लास्टेड फॉर 3 hours 10 minutes म्हणजे प्लस याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, प्लस 3 hours and 10 minutes. कळतंय, प्लस 3 hours 10 minutes. म्हणजे बघा इथे मी करून दाखवतो, 12:05 प्लस 3 hours 10 minutes म्हणजे किती येणार, 5 1 ॲज इट इज. 12 + 3 15 बरोबर. आता 15 म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, 15 याच्यातून मायनस काय करायचं, 12 मायनस करायचे. बरोबर आहे. म्हणजे किती येणार, 15 आणि इथे 15 - 12 3:15 PM. बरोबर. बघा आन्सर आहे का, 3:15 PM. ऑप्शन नंबर 3. ओके. दिस एंड्स युअर
part first, okay, part first of time, measurement of time, okay. In part second we will see some more problems.